गीता प्रवचने अध्याय 13वा. कर्मयोगास उपकारक देहात्म पृथक्करण. व्यासांनी आपल्या जीवनाचं सार भगवद्गीतेत ओतले आहे. व्यासांनी विस्तारपूर्वक इतर लिखाण पुष्कळ लिहिले आहे. महाभारताची संहिताच 1,00,000-1,25,000 आहे. संस्कृतात व्यास या शब्दाचा अर्थच मुळी विस्तार असा झाला आहे. परंतु भगवद्गीतेत विस्तार करण्याची त्याची वृत्ती नाही. भूमितीमध्ये युक्लिडनी अशी तत्त्वे सांगून दिली, सिद्धांत सांगून दिले, त्याप्रमाणे जीवनाला उपयोगी अशी तत्त्वे व्यासदेव नमूद करून राहिले आहेत. भगवद्गीतेत विशेष चर्चा नाही, विस्तार पसारा काही नाही. याचे मुख्य कारण की गीतेमध्ये ज्या वस्तू मांडल्या आहेत त्या जीवनामध्ये प्रत्येकाला पडताळून पाहता येणे शक्य आहे. त्या तशा पडताळून घ्यावयासाठीच सांगितल्या आहेत. जीवनाला उपयोगी जेवढ्या वस्तू तेवढ्याच गीतेत सांगितल्या आहेत. सांगावयाचा उद्देश तेवढाच होता, म्हणून थोडक्यात तत्त्वे नमूद करून व्यासांनी संतोष मानला आहे. या त्यांच्या संतोष वृत्तीत सत्यावर व आत्मानुभवावर असलेला त्यांचा महान विश्वास आपल्याला दिसून येतो. जी वस्तू सत्य आहे तिच्या मंडनासाठी विशेष युक्ती वापरण्याची आवश्यकता नाही. आपण गीतेकडे पाहून राहिलो आहोत. तेथील मुख्य उद्देश हाच की जीवनात ज्या वेळेस आपणास मदतीची आवश्यकता भासेल त्या वेळेस गीतेपासून ती मिळावी. अशी मदत करणं आपणास सदैव मिळण्यासारखी आहे. गीता हे जीवन उपयोगी शास्त्र आहे. म्हणूनच गीतेमध्ये स्वधर्मावर जोर दिला आहे. मनुष्याच्या जीवनाचा मोठा पाया स्वधर्माचरण करणे हा आहे. सर्व इमारत या स्वधर्माचरण रूप पायावर उभा राहावयाची आहे. हा पाया जितका भक्कम होईल तितकी इमारत टिकाव धरेल. या स्वधर्मचरणाला गीता कर्म म्हणते. या स्वधर्मचरण कर्माभोवती पुष्कळ वस्तू उभ्या केलेल्या आहेत. त्याच्या रक्षणासाठी अनेक विकर्मे रचली आहेत. स्वधर्माचरण सजवण्यासाठी, ते साजरे सुंदर करण्यासाठी, ते सफळ करण्यासाठी ज्या ज्या मदतीची अपेक्षा असेल ती सर्व मदत, तो सर्व पाठपुरावा या सुधर्मचरणारूप कर्माला देणे जरूर आहे. आत्तापर्यंत आपण पुष्कळ वस्तू पाहिल्या. त्यातील बऱ्याचशा वस्तू भक्तीच्या स्वरूपाच्या होत्या. आज 13व्या अध्यायात जी वस्तू पाहायची आहे तीही सुधर्माचरणास फार उपयोगी आहे. ही वस्तू विचाराच्या बाजूची आहे. स्वधर्माचरण करणाऱ्याने फळाचा त्याग करावा ही प्रधान गोष्ट गीतेत सर्वत्र सांगितली आहे. कर्म करावे व त्याचे फळ टाकावे. झाडास पाणी घालावे, त्याला वाढवावे, पण त्याच्या छायेची, फुलाची, फळाची स्वतःसाठी अपेक्षा ठेवू नये, असा हा स्वधर्माचरणरूप कर्मयोग आहे. कर्मयोग म्हणजे केवळ कर्म करणे एवढाच अर्थ नाही. कर्म या सृष्टीत सर्वत्र चाललेच आहे, ते सांगण्याची जरुरी नाही. परंतु स्वधर्माचरण रूप कर्म नुसतं कर्म नाही, नीट करून त्याचे फळ सोडणे हे बोलावयास सोपे, समजावयास सोपे असेल, परंतु आचरण्यास कठीण आहे. कारण कार्याला प्रेरक शक्तीच मुळी फलवासना मानलेली आहे. फलवासना सोडून कर्म करणे हा उलटा पंथ आहे. व्यवहारातील, संसारातील जे वागणे त्याच्या विपरीत ही करणे. जो कोणी पुष्कळ कर्म करतो त्याच्या जीवनात गीतेतील कर्मयोग आहे असे बरेच वेळा आपण म्हणतो. पुष्कळ कर्म करणाऱ्याचे जीवन कर्मयोगमय आहे असे बोलतो, परंतु हा प्रयोग भाषेच्या ढिलाईने आपण करतो. गीतेच्या व्याख्येप्रमाणे हा कर्मयोग नाही. लाखो कर्म करणाऱ्यांमध्ये नुसते कर्मच नव्हे तर स्वधर्मचरणरूप कर्मे करणाऱ्या लाखो लोकांमध्येही गीतेतील कर्मयोग आचरणारा एखादाच सापडणार. कर्मयोगाच्या सूक्ष्म व खऱ्या अर्थाने पाहिले तर असा संपूर्ण कर्मयोगी आढळणे विरळा. कर्म करणे व त्याचे फळ टाकणे ही वस्तू केवळ असामान्य आहे. गीतेत आत्तापर्यंत हेच पृथक्करण मांडले आहे. त्या पृथक्करणालाच उपयोगी असे दुसरे एक पृथक्करण या 13व्या अध्यायात सांगितले आहे. कर्म करावे व फळाची आसक्ती सोडावी हे जे पृथक्करण, त्याला उपयोगी असे दुसरे महान पृथक्करण देह व आत्मा यांचे. हे पृथक्करण 13व्या अध्यायात केले आहे. डोळ्यांनी आपण रूप पाहतो, त्या रूपाला आपण मूर्ती, आकार, देह म्हणतो. बाह्य मूर्तीचा परिचय जरी डोळ्यांनी झाला तरी वस्तूच्या अंतरातही आपणास प्रवेश करावा लागतो. फळाचे टरफल काढून आतील गर चाखावा लागतो. नारळ जरी झाला तरी तो फोडून आत काय आहे ते पाहावे लागते. फणसाला वरून काटे दिसले तरी आत सुंदर व रसाळ गरे असतात. स्वतःकडे पाहावयाचे असो किंवा दुसऱ्याकडे, हे आतील व बाहेरील पृथक्करण करणे अवश्य असते. टरफल बाजूस सारावयाचे याचा अर्थ काय?
याचा अर्थ असा की प्रत्येक वस्तूचे बाह्य रूप व आतील गाभा यांचे पृथक्करण करायचे. बाह्य देह व आतील आत्मा याप्रमाणे प्रत्येक वस्तूचे दुहेरी रूप आहे. कर्मामध्येही असेच आहे. बाहेरचे फळ हा कर्माचा देह आहे व कर्मामुळे जी चित्तशुद्धी होते ती त्या कर्माचा आत्मा आहे. सुधर्मचरणाचे बाहेरचे फळ असा जो हा देह तो टाकावा व आतील चित्तशुद्धी रूप सारभूत जो आत्मा त्याचा स्वीकार करावा तो जीवी धरावा. याप्रमाणे पहावयाची सवय देहाला दूर करून प्रत्येक वस्तूतील सार घेण्याची सारग्राही दृष्टी आपण लावून घेतली पाहिजे. डोळ्यांना, मनाला, विचाराला अशा प्रकारचे शिक्षण, अशी सवय, असा अभ्यास आपण लावून दिला पाहिजे. दरेक ठिकाणी देह अलग करावा व आत्म्याची पूजा करावी हे पृथक्करण विचारासाठी 13व्या अध्यायात मांडले आहे. सुधारणेचा मूलाधार. सारग्राही दृष्टी ठेवण्याचा विचार फार महत्त्वाचा आहे. बालपणापासून जर ही सवय लावली तर किती बरे होईल. हा विषय पचनी पाडण्यासारखा आहे. ही दृष्टी घेण्यासारखा आहे. पुष्कळांना असं वाटतं की अध्यात्मविद्येचा जीवनाशी काही संबंध नाही. असा संबंध असला तरी नसावा असेही कित्येकांना वाटते. देहापासून आत्मा विलग करावा हे शिक्षण बाळपणापासून देण्याची जर योजना करण्यात आली तर फार आनंदाची गोष्ट होणार आहे. हा शिक्षणाचा विषय आहे. हल्ली कुशिक्षणाने फार वाईट संस्कार होऊन राहिले आहेत. केवळ देहरूप मी आहे यातून हे शिक्षण आपणास बाहेर आणतच नाही. सर्व देहाचे चोचले चालले आहेत. इतके देहाचे चोचले करूनही त्या देहाला जे स्वरूप आले पाहिजे, जे स्वरूप दिले पाहिजे ते कुठे दिसत नाही ते नाहीच. या देहाची अशी ही वृथा पूजा चालली आहे. आत्म्याच्या गोडीकडे लक्षच नाही. शिक्षणामुळे अशी ही स्थिती झालेली आहे. देहाचे देव्हारे मांडायचा अभ्यास रात्रंदिवस शिकवला जात आहे. अगदी लहानपणापासून या देहदेवाची पूजा अर्चा करण्याचे शिक्षण देण्यास आरंभ होतो. जरा कुठे पायाला ठेच लागली तर माती टाकली की भागेल. मुलाचे एवढ्यावरही भागते किंवा माती टाकण्याचीही त्याला जरूर भासत नाही. जरा खरचटले तर त्याची तो चिंता करणार नाही. परंतु त्या मुलाचा जो वाली आहे, पालक आहे, त्याचे चालत नाही. तो मुलाला जवळ घेईल. कसे रे आहे, किती लागले, बरेच लागले वाटते, रक्त निघाले असे सुरू करून तो मुलगा रडत नसला तर त्याला रडायला लावी. न रडणाऱ्या मुलाला रडाव्यास लावण्याची ही जी लक्षणे त्याला काय म्हणावे. उड्या मारू नको, खेळू नको, तुला लागेल, खरचटेल असे एका बाजूचे फक्त देहाकडे पाहायचे शिक्षण देण्यात येते. बाळाचे कौतुक करायचे तेही देहाच्याच बाजूने, याची निंदा करायची तेही देहाच्याच बाजूने. काय रे शेंबड्या असे त्याला म्हणतात. त्या मुलावर केवढा तो आघात, केवढा मिथ्या आरोप आहे. शेंबूड आहे ही गोष्ट खरी व तो दूर केला पाहिजे हीही गोष्ट खरी. परंतु तो सहज दूर न करता त्या मुलावर केवढा आघाताचा प्रयोग करण्यात येतो. त्या मुलाला तो आघात सहन होत नाही. त्याला खेद होतो. त्या मुलाच्या अंतरंगात, आत्म्यात स्वच्छता, निर्मलता भरलेली आहे. हा केवढा बिचाऱ्यावर वृथा आरोप. वास्तविक तो मुलगा शेंबडा नाही. जो अत्यंत सुंदर, मधुर, पवित्र, प्रिय परमात्मा तो आहे. त्याचा अंश त्याच्या ठिकाणी आहे, पण त्याला म्हणतात शेंबडा. त्या शेंबडाची त्याचा एवढा काय संबंध आहे त्या मुलाला हे कळतही नाही. अशी त्याची स्थिती असते. म्हणून तो आघात त्याला सहन होत नाही. त्याच्या चित्तात क्षोभ उत्पन्न होतो. क्षोभ उत्पन्न झाला म्हणजे सुधारणा होत नाही. त्याला नीट समजावून स्वच्छ केले पाहिजे. याच्या उलट कृती आपण त्या मुलाच्या मनावर तू देह आहेस हे ठसवतो. शिक्षणशास्त्रात हा महत्त्वाचा सिद्धांत मानला पाहिजे. मी ज्याला शिकवून राहिलो आहे तो सर्वांग सुंदर आहे अशी गुरुला भावना हवी. गणित चुकलं तर तोंडात मारतात. त्याच्या तोंडात मारणे आणि गणित चुकणे याचा काय संबंध. शाळेत उशिरा आला तर थोबाडीत देतात. त्याच्या तोंडात मारल्यामुळे त्याच्या गालावरच्या रक्ताचे अभिसरण जोराने व्हावयास लागते. म्हणून काय तो लवकर येईल. ते अभिसरण किती वाजले ते सांगेल असे काही आहे का. वास्तविक त्या मारण्याने त्या मुलाची पशुवृत्ती मी वाढवून राहिलो आहे. हा देह म्हणजे तू ही भावना पक्की करत आहे. त्याचे जीवन धास्तीवर उभे केले जात आहे. वास्तविक सुधारणा जर व्हायची असेल तर ती अशा जबरदस्तीने देहासक्ती वाढवून कधीही होणार नाही. देहाहून मी वेगळा आहे हे जेव्हा मला समजेल तेव्हा मला सुधारणा करता येईल. देहात किंवा मनात असलेल्या दोषांची जाणीव असणे ही काही वाईट नाही. त्याने ते दोष दूर करण्यासाठी मदत मिळते. परंतु मी म्हणजे देह नव्हे हे स्पष्ट कळले पाहिजे. मी जो आहे तो या देहापासून अगदी भिन्न, अत्यंत सुंदर, सोज्वळ, पवित्र, अव्यंग असा आहे.
स्वतःचे दोष सुधारण्यासाठी जो आत्मपरीक्षण करतो तो तरी देहाला स्वतःपासून अलग पाडूनच आत्मपरीक्षण करतो. कोणी आपला दोष दाखवला तर त्याचे त्याला राग येत नाही. राग न येता या शरीररूपी या मनोरूपी यंत्रात दोष आहे की काय याचा तो विचार करून तो दोष दूर करतो. जो देहाला स्वतःपासून अलग मानणार नाही त्याला सुधारणा करताच येणार नाही. हा देह, हा गोटा, ही माती म्हणजेच मी अशी ज्याची कल्पना असेल तो सुधारणा कशी करेल? देह हे मला एक मिळालेले साधन आहे असे लक्षात येईल तेव्हा सुधारणा होईल. चरख्यातील दोष कोणी दाखवला तर मला राग काय येतो? दोष असला तर तो मी दूर करतो. तसेच या देहाचे आहे. जसे शेतीचे अवजार तसा हा देह. परमेश्वराच्या घरची शेती करण्याचे देह एक अवजार आहे. हे अवजार बिघडले तर त्यात सुधारणा कराव्याच पाहिजेच. देह हा साधन रूपाने उभा आहे. या देहापासून अलग राहून दोषापासून मुक्त होण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे. या देहरूपी साधनापासून मी निराळा आहे. मी स्वामी आहे, मालक आहे. या देहाला राबवून घेणारा, त्याच्यापासून उत्कृष्ट काम करून घेणारा आहे. लहानपणापासून अशी ही देहापासून अलग होण्याची वृत्ती शिकवली पाहिजे. खेळाच्या बाहेर असलेला त्रयस्थ ज्याप्रमाणे खेळातील गुणदोष पाहू शकतो त्याप्रमाणे देह मनोबुद्धीपासून अलग राहूनच आपणास त्यांच्यातील गुणदोष समजतील. एखादा मनुष्य म्हणतो, हल्ली माझे स्मरण जरा बिघडले आहे, याला काय उपाय करावा? मनुष्य जेव्हा असे म्हणतो तेव्हा त्या स्मरणशक्तीपासून तो निराळा आहे हे स्पष्टच होते. तो म्हणतो, माझी स्मरणशक्ती बिघडली म्हणजे त्याचे काहीतरी साधन, त्याचे हत्यार बिघडलेले असते. कोणाचा मुलगा हरवतो, कोणाचे पुस्तक हरवते, पण स्वतः कोणी हरवला आहे असे होत नाही. शेवटी मरणाचे घडीलाही त्याचा देह सर्वतोपरी बिघडलेला होतो, रद्दी होतो, परंतु तो स्वतः मात्र लेशमात्रही आतून बिघडलेला नसतो. तो अव्यंग असतो, निरोगी असतो. ही वस्तू समजण्यासारखी आहे आणि जर ही समजली तर बऱ्याचशा भानगडी मिटतील. गीता प्रवचने अध्याय 13 भाग 2. देहशक्तीमुळे जीवन अडगळीचे. देह म्हणजेच मी ही जी भावना सर्वत्र पसरून राहिली आहे तीमुळे काहीही विचार न करता या देहाच्या वर्धनासाठी मनुष्याने नाना प्रकारची साधने निर्माण केली आहेत. ती पाहून मनाला भीती वाटते. हा देह जुना झाला, जीर्ण झाला तरी काही करून तो शाबूत ठेवावा असे सारखे मनुष्यास वाटते. परंतु हा देह हे टर्फल कोठपर्यंत जपून ठेवणार? तर मरेपर्यंत. मरणाची घडी आली की एक क्षणभरही देह टिकविता येत नाही. मृत्यूपुढे सर्व ऐट थांबते. या तुच्छ देहासाठी नाना प्रकारची साधने मनुष्य निर्माण करतो. या देहाची रात्रंदिवस चिंता वाहतो. आता म्हणे, देहरक्षणासाठी मांस खाण्यास हरकत नाही. हा मनुष्याचा देह म्हणजे मोठा किमती, त्याला बचावण्यासाठी मांस खा. पशुचा देह म्हणजे किमतीने कमी. का रे कमी? मनुष्याचा देह किमती कशाने ठरला? कोणत्या कारणामुळे ठरला? अरे, हे पशु वाटेल त्याला खातात, स्वार्थाशिवाय विचारच करत नाहीत. तसं मनुष्य करीत नाही. मनुष्य आपल्या भोवताच्या सृष्टीचे संरक्षण करतो, म्हणून मनुष्याचा देह मोलाचा, म्हणून किमती. परंतु ज्या कारणाने मनुष्याचा देह किमती ठरला ते कारणच तू मांस खाण्याने खोडून टाकत आहेस. भल्या माणसा, तू संयमाने राहतोस, सर्व जीवांसाठी झटतोस, सर्वांचा सांभाळ करण्याची वृत्ती तुझ्या ठिकाणी आहे, त्यावर तुझा मोठेपणा अवलंबून आहे. ही जी पशुहून तुझ्या ठिकाणी विशेषता आहे ती वरूनच मनुष्य श्रेष्ठ आहे, म्हणूनच मानव देह दुर्लभ म्हणला आहे. परंतु ज्या आधारावर मनुष्य मोठा आहे तोच आधार जर माणूस उखडून टाकू लागला तर त्याच्या मोठेपणाची इमारत राहणार कशी? सामान्य पशु अन्य जीवांचे मांस खाण्याची जी क्रिया करतो तीच क्रिया करावयास जेव्हा मनुष्य हे निश्शंकपणे उद्युक्त होतो तेव्हा त्याच्या मोठेपणाचा आधारच काढून घेतल्यासारखे होते. ज्या खांदीवर मी बसलो आहे तीच तोडण्याचा मी प्रयत्न करावा तसं हे आहे. वैद्यकशास्त्र नाना प्रकारचे चमत्कार करून राहिले आहे. पशूंवर शस्त्रक्रिया करून त्याच्या शरीरात, त्या जिवंत पशूच्या शरीरात रोगजंतू निर्माण करतात व त्या रोगांनी काय काय परिणाम होतात ते पाहतात. जिवंत पशूचे असे हाल करून जे ज्ञान मिळवायचे त्याचा उपयोग हा रद्दी देह वाचवण्यासाठी. भूतदयेच्या नावाखाली हे सर्व चालते. त्या पशूच्या अंगात जंतू निर्माण करून त्याची लस काढून ती माणसाच्या अंगात टोचावायची, असे नाना प्रकारचे भीषण प्रकार केले जात आहेत. ज्या देहासाठी हे सर्व चालते तो देह तर एका क्षणात फुटणाऱ्या काचेसारखा. तो केव्हा फुटेल याचा काडी मात्र भरोसा नाही.
मनुष्याचा देह राखून ठेवण्याचे हे सारे प्रयत्न होत आहेत, तरी शेवटी अनुभवास काय येत आहे? जसजसा हा तकलादी देह सांभाळण्याचा प्रयत्न होत आहे, तसा त्याचा नाश होऊन राहिला आहे. ही प्रतीती येत आहे, तरीसुद्धा देहाला वाढवण्याचाच प्रयत्न सुरू आहे. कोणता आहार केल्यानं बुद्धी सात्विक होईल ही गोष्ट नाही कधी लक्षात येत. मन चांगले व्हावयाला, बुद्धी निर्मळ राहावयाला काय केले पाहिजे, कशाचे सहाय्य घेतले पाहिजे हे मनुष्य पाहतच नाही. शरीराचे वजन कसे वाढेल एवढेच तो पाहतो. पृथ्वीवरची ती माती तेथून उठून या शरीरावर कशी थापडली जाईल, ते मातीचे गोळे लोथे या शरीरावर कसे थापले जातील याचीच तो काळजी करून राहिला आहे. परंतु थापून ठेवलेला शेणगोळा वाळून जसा खाली पडतो, त्याप्रमाणे शरीरावर चढवलेले मातीचे गोळे, ही चरबी शेवटी गळून शरीर पुन्हा पूर्वस्थालावर येतेच. बाहेरची माती या अंगावर ओतून घ्यावी, अंगावर चोपडावी व अंगाचे वजन देहाला झेपत नाही इतके वाढवावे, याचे प्रयोजन काय? हा प्रचंड थलथलीतपणाचा बोजा का वाढवावा? हा देह माझ्या हातातील एक साधन आहे. ते साधन नीट ठेवण्यासाठी ज्या गोष्टी करायला हव्या त्या मी कराव्या. यंत्रापासून काम करून घ्यावयाचे. यंत्राचा काही यंत्राभिमान काही असतो की काय? मग या देहयंत्रासंबंधीच तीच स्थिती का असू नये? सारांश, देह हे साध्य नसून साधन आहे. ही बुद्धी दृढावली तर वृथा अवडंबर जे मनुष्य माजवून राहिला आहे ते माजवणार नाही. जीवन निराळेच भासू लागेल. मग या देहाला शृंगारण्यात त्याला कौतुक वाटणार नाही. वस्तुतः या देहाला साधा कपडा असला म्हणजे पुरे, पण नाही, तो मऊ पाहिजे, त्याच्यावर नक्षी पाहिजे, त्यावर वेलबुट्टी पाहिजे, फुले व नक्षी काम पाहिजे. त्यासाठी नाना लोकांना मी श्रम करावयाला लावतो. हे सारे कशासाठी? त्या देवाला का अक्कल नव्हती? देहाला जर सुंदर चट्टे पट्टे नक्षी यांची जरुरी असती तर वाघाच्या अंगावर त्याने ठेवले आहेत तसे पट्टे तुझ्या शरीरावरही नसते का त्याने ठेवले? त्याला का ते अशक्य होते? त्याने मोराल जसा पिसारा दिला आहे तसा तुला दिला असता. परंतु ईश्वराने माणसे एक रंगीच ठेवली आहेत. जरा डाग पडला तर सुंदर जाते. मनुष्य आहे तसा सुंदर आहे. मानव देह शृंगारावा असा परमेश्वराचा उद्देशच नाही. सृष्टीत का सामान्य सौंदर्य आहे? ते डोळ्यांनी पाहावयाचे एवढेच मानवाचे काम. परंतु त्याला भूल पडली. म्हणे जर्मनीने आमचा रंग मारला. अरे, तुझ्या मनाचा रंग आधी मेला, मग तुला या कृत्रिम रंगाची हौस वाटू लागली. त्यासाठी परावलंबी झालास. विनाकारण देह शृंगारण्याचे तू नादी लागलास. मन शृंगारावे, बुद्धीचा विकास करावा, हृदय सुंदर करावे, हे सारे बाजूलाच राहिले. तत्वमसी म्हणून भगवान या 13व्या अध्यायात जो विचार सांगून राहिले आहेत तो फार मोलाचा आहे. तू देह नाहीस, तू आत्मा आहेस. तत्वमसी, हे आत्मरूप तू आहेस, हा फार मोठा पवित्र उद्गार आहे. पावन व उदात्त उच्चार आहे. संस्कृत साहित्यात हा फार मोठा विचार गोवला गेला आहे. हे वरचे पांघरूण, हे टर्फल तू नाहीस. ते निखळ अविनाशी फळ ते तू आहेस. ज्या क्षणी ते तू आहेस हा विचार मनुष्याच्या अंतःकरणात स्फुरेल. हा देह मी नाही, तो परमात्मा मी आहे, हा विचार मनात येईल. त्या क्षणी एक प्रकारचा अनुभूत आनंद मनामध्ये निर्माण होईल. त्या माझ्या रूपाचा नाश करणे या सृष्टीतील कोणत्याही वस्तूला शक्य नाही. ते सामर्थ्य कोणामध्येही नाही. हा सूक्ष्म विचार त्या उद्गारात भरलेला आहे. देहाच्या पलीकडले अविनाशी निष्कलंक आत्मतत्व ते मी आहे. त्या आत्मतत्वासाठी हा देह मला मिळाला आहे. ज्या ज्या वेळेस परमेश्वरी तत्व दूषित होत असेल त्या त्या वेळेस त्याच्या बचावासाठी मी हा देह फेकून देईन. परमेश्वरी तत्वाला उज्ज्वल राखण्यासाठी देहाचा होम करावयास मी सदैव तयार असेल. मी या देहावर स्वार होऊन आलो आहे, तो माझे धिंडवडे काढण्यासाठी नाही. माझी देहावर सत्ता चालली पाहिजे. मी देह वापरीन व हित मंगल यांची समृद्धी करीन. आनंदे भरीन तिन्ही लोक. हा देह थोर तत्वासाठी मी फेकून देईन व ईश्वराचा जय जयकार करीन. श्रीमंत मनुष्य एक वस्त्र मळताच फेकून देतो व दुसरे घेतो, त्याप्रमाणे मीही करीन. कामासाठी या देहाचा उपयोग आहे. ज्या वेळेस देह काम देईन असा होईल त्यावेळेस तो फेकून देण्यास मला प्रत्यवाय नाही. सत्याग्रहात आपणास हेच शिक्षण मिळत आहे. देह व आत्मा या अलग वस्तू आहेत. ही वस्तू ज्या दिवशी मनुष्याच्या लक्षात येईल, त्यातील स्वारस्य जेव्हा कळेल त्यावेळेसच खरे शिक्षण, खरा विकास यांची सुरुवात होईल. त्यावेळेसच सत्याग्रह साधेल. म्हणून ही भावना प्रत्येकाने ठसवून घ्यावी. देह हे निमित्त मात्र साधन आहे.
परमेश्वराने दिलेले हत्यार आहे. ज्या दिवशी त्याचा उपयोग संपेल त्या दिवशी हा देह फेकून द्यावयाचा आहे. थंडीतील गरम कपडे उन्हाळ्यात फेकतो. रात्री पांघरलेल्या घोंगड्या सकाळी टाकून देतो. सकाळचे कपडे दुपारला काढतो. त्याप्रमाणेच या देहाचे आहे. जोपर्यंत या देहाचे काम आहे तोपर्यंत तो राखू. ज्या दिवशी काम मिळणार नाही त्या दिवशी हा देहरूपी कपडा काढून फेकून देऊ. आत्म्याच्या विकासासाठी ही युक्ती भगवान सांगून राहिले आहेत. जुलमी लोकांची सत्ता गेली. देहाहून मी अलग आहे ही गोष्ट जोपर्यंत लक्षात येणार नाही तोपर्यंत जुलमी लोक आमच्यावर जुलूम करतील. आम्हाला बंदे गुलाम करतील. आमचे हाल हाल करतील. जुलमाची शक्यता भीतीमुळेच आहे. एक राक्षस होता व त्याने एका माणसास पकडले होते. तो त्याचेपासून सारखे काम करून घेत असे. जर त्याने काम केले नाही तर तो राक्षस म्हणे, खाऊन टाकीन, तुझा चट्टामट्टा करून टाकीन. प्रथम प्रथम तो मनुष्य भीत असे, परंतु पुढे जेव्हा फार होऊ लागले तेव्हा तो माणूस म्हणला, टाक खाऊन, खाणार तर खा. परंतु तो राक्षस का खाणार होता? त्या राक्षसाला तो बंदा नोकर पाहिजे होता. खाऊन टाकील तर त्याचे काम कोण करील? दरवेळेस खाऊन टाकण्याची धास्ती तो राक्षस घाली, परंतु खाऊन टाक असे उत्तर मिळताच जुलूम थांबला. जुलूम करणाऱ्यांना माहीत असते की हे लोक देहाला कवटाळणारे आहेत. यांच्या देहाला कष्ट दिले की हे गुलाम होतील. पण ही देहाची आसक्ती तुम्ही सोडा की लगेच तुम्ही सम्राट व्हाल, स्वतंत्र व्हाल. सर्व सामर्थ्य तुमच्या हातात येईल. तुमच्यावर कोणाचीही सत्ता मग चालणार नाही. जुलूम करणाऱ्याचा मग आधारच तुटतो. त्यांचा आधारच मुळी देह मी ही भावना. त्यांना वाटते की यांच्या देहाला पीडा दिली की हे ताब्यात येतील, म्हणून ते धमकावण्याची भाषा बोलतात. मी देह आहे ही जी माझी भावना, तिच्यामुळे दुसऱ्याला जुलूम करण्याची, सतावण्याची इच्छा होते. परंतु इंग्लंडमधला हुतात्मा क्रॅनमर काय म्हणाला? मला जाळता जाळा, हा उजवा हात आधी जाळा. किंवा ते रिडले व लॅटिमर काय म्हणाले? आम्हाला जाळता, आम्हाला कोण जाळणार? आम्ही तर धर्माची अशी ज्योत पेटवून राहिलो आहोत की जी कधीही विझणार नाही. देहाची ही मेणबत्ती, ही चरबी पेटवून सत्तत्वाची ज्योत पेटत ठेवणे हेच तर आमचे काम. देह जाईल तो जावयाचाच आहे. सॉक्रेटिसास विष देऊन मारावे अशी शिक्षा देण्यात आली. तेव्हा तो म्हणाला, मी आता वृद्ध झालो. 4 दिवसांनी देह मरणारच होता. जो मरणार होता त्याला मारून तुम्ही काय पुरुषार्थ साधला तो तुम्हालाच माहीत. विचार तर करून पाहाल की नाही? देह मरणार हे नक्कीच होते. मर्त्य वस्तूला तुम्ही मारलेत यात कोणती प्रौढी? ज्या दिवशी सॉक्रेटिस मरावयाचा होता त्याच्या आदल्या रात्री तो आत्म्याच्या अमरत्वाविषयी शिष्यांना सांगून राहिला. स्वतःच्या शरीरात विष भिनल्यावर कशा वेदना होतील हे तो मौजेने सांगत होता. त्याची त्याला फिकीरच नव्हती. आत्म्याच्या अमरतत्वाविषयी चर्चा संपल्यावर त्याच्या एका शिष्याने विचारले, तुम्ही मेल्यावर तुम्हाला कसे पुरावायचे? तेव्हा सॉक्रेटिस म्हणाला, आहा रे शहाण्या, ते मला मारणार आणि तू मला पुरणार होय? तो मारणारा माझा दुश्मन आणि तू पुरणारा माझ्यावर मोठा प्रेम करणारा वाटतं. तो शहाणपणाने मला मारणार, तू शहाणपणाने पुरणार. तू रे कोण मला पुरणार? मी तुम्हा सर्वांस पुरून उरणार आहे. कशात मला पुरणार? मातीत का तपकिरीत? मला कोणी मारू शकत नाही, कोणी पुरू शकत नाही. मी इतका वेळ काय सांगून राहिलो आहे? आत्मा हा अमर आहे, त्याला कोण मारणार, कोण पुरणार? आणि खरोखरच आज 2-2.5 हजार वर्षे तो महान सॉक्रेटिस सर्वांना पुरून उरला आहे. गीता प्रवचने अध्याय 13 भाग 3. परमात्मा शक्तीवर विश्वास. सारांश. जोपर्यंत देहाची आसक्ती आहे, भीती आहे, तोपर्यंत खरे रक्षण मिळणार नाही. तोपर्यंत एकसारखी भीती राहील. जरा निजलो तर साप येऊन तर दंश करणार नाही, चोर येऊन तर माझा निकाल नाही करणार असे वाटत राहील. मनुष्य उशाशी सोटा ठेवतो. कशासाठी? तो म्हणतो, जवळ पाहिजे, चोरबीर आला तर. अरे भल्या माणसा, चोराने तोच भडका तुझ्या डोक्यात घातलं तर? चोर छोटा विसरून आला तर त्याच्यासाठी तू आधीच तयार करून ठेवला आहेस. अरे, कोणाच्या भरोश्यावर तू निसतोस? केवळ दुनियेच्या हातात तू त्यावेळेस असतोस. तू जागृत असलास तर बचाव करणार ना. झोपेत तुझा बचाव कोण करणार? मी कोणत्या तरी शक्तीवर विश्वास ठेवून निसतो. ज्या शक्तीवर विसंबून वाघ, गायी इत्यादी सर्व निजतात त्याच शक्तीवर विसंबून मीही झोपतो. वाघाला सुद्धा झोप येते. सर्व जगाशी ज्याने वैर बांधले,
हर घडी जो पाठीमागे बघतो असा सिंहही झोपतो. त्या शक्तीवर विश्वास नसता तर काही सिंहांनी निजावे, काहींनी जागे राहून पहारा करावा, अशी व्यवस्था त्यांना करावी लागली असती. ज्या शक्तीवर विश्वास ठेवून क्रूर असे वृक, व्याघ्र, सिंहही झोपतात, त्याच विश्वव्यापक शक्तीच्या मांडीवर मीही निजलेला आहे. आईच्या अंगावर बालक सुखाने झोपतं. तो बालक त्यावेळेस जणू त्या दुनियेचा बादशहा असतो. त्या विश्वंभर मातेच्या अंकावर तुम्ही आम्ही असेच प्रेमपूर्वक, विश्वासपूर्वक आणि ज्ञानपूर्वक निजण्यास शिकले पाहिजे. जिच्या आधारावर माझे हे जीवन आहे त्या शक्तीचा मला अधिकाधिक परिचय करून घेतला पाहिजे. ती शक्ती उत्तरोत्तर मला प्रतीत झाली पाहिजे. त्या शक्तीबद्दल मला जितकी खात्री पटेल तितके माझे रक्षण अधिक होईल. जसजसा त्या शक्तीचा अनुभव येत जाईल तसा तसा विकास होईल. या 13व्या अध्यायात याचा किंचित क्रम दिग्दर्शित केला आहे. परमात्म शक्तीचा उत्तरोत्तर अनुभव. जोपर्यंत देहात असलेल्या आत्म्याचा विचारच नसतो तोपर्यंत मनुष्य सामान्य क्रियेतच गुरफटलेला असतो. भूक लागली म्हणजे खावे, तहान लागली म्हणजे पाणी प्यावे, झोप आली म्हणजे निजावे, याहून जास्त त्याला काही माहीत नसते. यासाठी तो भांडेल, यासाठी तो लोभ करील. अशा प्रकारे दैहिक क्रियातच तो मग्न राहतो. विकासाला यापुढे सुरुवात व्हावयाची. या वेळेपर्यंत आत्मा फक्त पाहत असतो. विहिरीकडे रांगत जाणाऱ्या लहान लेकराच्या पालटीवर जशी पाठीमागे आई उभी असते त्याप्रमाणे आत्मा उभा असतो. शांतपणे तो सर्व क्रिया पाहतो. या स्थितीला उपद्रष्टा, साक्षी रूपाने सर्व बघणारा असे म्हणले आहे. आत्मा पाहतो परंतु अजून संमती देत नसतो. परंतु स्वतःला केवळ देहरूप समजून क्रिया करणारा हा जीव पुढे जागा होतो. आपण पशुसारखे जीवन कंठीत आहोत याची त्याला जाणीव होते. जीव या विचारावर आला म्हणजे नैतिक भूमिका सुरू होते. मग योग्यायोग्य हा प्रश्न पदोपदी उभा राहतो. मनुष्य विवेक करू लागतो. पृथक्करणात्मक बुद्धी जागृत होते. स्वैरक्रिया थांबतात. स्वच्छंद जाऊन संयम येतो. या नैतिक भूमिकेवर जीव आला म्हणजे आत्मानुसार स्वस्थ बसून पाहत नाही. तो आतून अनुमोदन देतो. शाबास असा धन्यतेचा आवाज आतून येतो. आत्मा केवळ उपद्रष्टा न राहता आता अनुमंता होतो. भुकेलेला अतिथी दारात यावा व तुम्ही आपल्या पुढचे ताट त्याला द्यावे म्हणजे मग रात्री जेव्हा ती सत्कृती स्मराल तेव्हा त्यावेळेस पहा कसा आनंद होतो. आतून आत्मा हळूच म्हणतो, चांगले केलेस. आईने मुलाच्या पाठीवर हात फिरवून चांगले केलेस बाळ असे म्हणले तर दुनियेतली सारी थोर बक्षिशी आपल्याला मिळाली असे मुलाला वाटते. त्याप्रमाणेच हृदयस्थ परमात्म्याचा शाबास मुला हा शब्द आपणास उत्तेजन देतो, उत्साह देतो. भोगमय जीवन सोडून नैतिक जीवनाच्या भूमिकेवर जीव यावेळेस उभा असतो. या पुढची भूमिका अशी. नैतिक जीवनात कर्तव्य करीत असताना मनाचे सारे मल धुण्यासाठी मनुष्य प्रयत्न करतो. परंतु असे प्रयत्न करता करता मनुष्य थकतो. अशा वेळेस देवा, माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा झाली, आता अधिक शक्ती दे, अधिक बळ दे, अशी जीव प्रार्थना करतो. जोपर्यंत सारे प्रयत्न होऊन आपण एकाकी पुरे पडत नाही हे अनुभवास येत नाही तोपर्यंत प्रार्थनेचे स्वारस्य मनुष्याच्या लक्षात येत नाही. आपली सारी शक्ती वेचून ती पुरी पडत नाही असे पाहून आर्त होऊन देवाला द्रौपदीप्रमाणे हाक मारावी, त्याचा धावा मांडावा. परमेश्वरी कृपेचा व सहाय्याचा झरा वाहूनच राहिला आहे. ज्याला ज्याला तहान असेल त्याने हक्काने येऊन पाणी प्यावे, ज्याला तूट पडेल त्याने मागून घ्यावे. अशा तऱ्हेचे नाते या तिसऱ्या भूमिकेवर असते. परमात्मा अधिकच जवळ येतो. आता केवळ शाब्दिक शाबासकी न देता तो सहाय्य करावयास धावतो. प्रथम परमेश्वर दूर उभा होता. गुरु शिष्याला गणित सोडव असे सांगून दूर उभा राहतो. त्याप्रमाणे भोगमय जीवनात जीव गुंतला असता परमात्मा दूर राहतो व म्हणतो, ठीक आहे, चालू दे धडपड. यानंतर नैतिक भूमिकेवर जीव येतो. यावेळेस परमात्म्यास केवळ तटस्थ राहवत नाही, जीवाच्या हातून सत्कर्म होत आहे असे पाहताच देव हळूच डोकावतो व शाबास म्हणतो. अशा रीतीने सत्कर्मे होत होत चित्ताचे स्थूल मळ जाऊन सूक्ष्म मळ धुण्याची जेव्हा वेळ येते आणि जेव्हा सारे प्रयत्न त्या बाबतीत अपुरे पडतात त्यावेळेस आपण देवाला हाक मारतो व तो हो देतो. तो धावून येतो. भक्ताचा उत्साह अपुरा पडताच तो उभा राहतो. जगाचा सेवक सूर्यनारायण तुमच्या दाराशी उभाच आहे. सूर्य बंद दार फोडून आत शिरणार नाही, कारण तो सेवक आहे. तो स्वामीची मर्यादा पाळतो. तो दाराला धक्के देणार नाही. आत स्वामी निजलेला असला तरी हा सूर्यरूपी सेवक दाराबाहेर उभा असतो. जरा दार किलकिले करा की सगळाच्या सगळा प्रकाश आत घेऊन तो शिरतो व अंधार दूर करतो. परमात्मा असाच आहे.
त्याच्याजवळ मदत मागा की आलाच बाहू उभारून, कमरेवर हात ठेवून भीमातील तो सज्ज होऊन उभाच आहे. उभारूनी बाहे विठो पालवित आहे, अशी वर्णन तुकारामादिकांनी केली आहेत. नाक उघडे ठेवा की हवा आत शिरलीच. दार किलकिले करा की प्रकाश आत आलाच. हवा व प्रकाश यांचेही दृष्टांत मला अपुरे वाटतात. त्यांच्यापेक्षाही परमेश्वर अधिक सन्निध, अधिक उत्सुक आहे. तो उपद्रष्टा, अनुमंता न राहता भरता सर्वस्वी मदत करणार होतो. मनाचे खळमळ धुण्याचे वेळेस अगतिक होऊन मारी नाड तमारे हाते प्रभू सांभाळ जोरे, असे आपण म्हणतो. तूही एक मेरा मददगार है, तेरा आसरा मुझको दसकार है, अशी आपण प्रार्थना करतो. मग का तो दयाघन दूर राहील? भक्ताचा सहाय्यकारी परमात्मा, उणे पुरे करणारा तो प्रभू पुढे होतो. मग तो रोहिदासाची चामडी धुईल, सजन कसयाचे मांस विकील, कबीराचे शेले विणील, जनाबाई जळू लागेल. या पुढची पायरी म्हणजे परमेश्वराच्या कृपाप्रसादाने कर्माचे जे फळ मिळाले आहे ते फळही आपण न घेता देवाला दिले पाहिजे, अशी भूमिका येते. जीव देवाला म्हणतो, तुझे फळ तूच घे. देवाने दूध प्यावे म्हणून नामदेवाने हट्ट धरला, त्यात फार गोडी आहे. ते सारे कर्मफलरूपी दूध नामदेव देवाला अर्पण करणार. अशा रीतीने जीवनाची सारी पुंजी, सारी कमाई ज्याच्या कृपेने प्राप्त झाली त्यालाच ती अर्पवायची. धर्मराज स्वर्गात आता पाऊल टाकणार, तोच त्याच्याबरोबरच्या कुत्र्याला मज्जाव होताच जीवनातील सर्व पुण्याईचे फळ म्हणून लाभलेला तो स्वर्गलाभ धर्मराजाने एका क्षणात दूर लोटला. त्याप्रमाणेच भक्तही सारा फललाभ एकदम ईश्वर अर्पण करतो. उपद्रष्टा, अनुमंता, भरता अशा स्वरूपात प्रतीत होणारा तो परमात्मा आता भोगता होतो. शरीरात तो परमात्माच भोग भोगून राहिला आहे अशा भूमिकेवर जीव चढतो. याच्यापुढे संकल्प करणेही सोडून द्यायचे. कर्मामध्ये 3 पायऱ्या आहेत. प्रथम आपण संकल्प करतो, मग कार्य करतो व मग फळ येते. कर्मासाठी प्रभूची मदत घेऊन जे फळ मिळाले ते फळही त्याला अर्पिले. कर्म करणारा परमेश्वर, कर्म चाखणारा परमेश्वर, आता त्या कर्माचा संकल्प करणाराही परमेश्वरच होऊ दे. अशा प्रकारे कर्माच्या आदी मध्य अंती सर्वत्र प्रभू राहू दे. ज्ञानदेवांनी म्हणले आहे, माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे केले होआ वेगा. माळ्याला पाणी जिथे जिथे न्यावयाचे तेथे तेथे ते बिन तक्रार जाते. माळ्याच्या आवडीची फुलझाडे, फळझाडे ते पाणी वाढवते. त्याप्रमाणे माझ्या हातून काय व्हावे हे त्यालाच ठरवू दे. माझ्या चित्तातील सर्व संकल्पाची जबाबदारी त्याचेवरच मला सोपवू देत. मी जर माझा भार घोड्यावर घातलाच आहे तर माझे ओझे मी आणखी डोक्यावर कशाला घेऊन बसू? तेही घोड्याच्याच पाठीवर ठेवू देत. माझ्या डोक्यावर ओझे घेऊन मी घोड्यावर बसलो तरी त्या घोड्यालाच तो त्रास आहे. मग साराच बोजा घालू दे त्याच्या पाठीवर. अशा प्रकारे सर्वतोपरी जीवनाची चाळवा चाळव, नाचवा नाचो, फुलवा फुलव करणारा सर्व काही परमेश्वरच शेवटी होतो. माझ्या जीवनाचा तो महेश्वर होतो. अशा प्रकारे विकास होता होता सारे जीवन ईश्वरमय होते. फक्त हा देहाचा पडदा राहतो, तो उडून गेला म्हणजे जीव व शिव, आत्मा व परमात्मा एकच होतात. अशा प्रकारे उपद्रष्टा, अनुमंताच, भर्ता, भोक्ता, महेश्वर अशा स्वरूपात आपण परमात्म्याचा उत्तरोत्तर अधिक अधिक अनुभव घ्यावयाचा आहे. प्रभू प्रथम केवळ तटस्थपणे बघतो, मग नैतिक जीवनात आरंभ झाल्यावर हातून सत्कर्म होतात शाबासकी देतो. नंतर चित्ताचे मळ धुवून काढण्यासाठी स्वतःचे प्रयत्न अपुरे पडल्यास भक्त जेव्हा हाक मारतो तेव्हा तो अनाथनाथ सहाय्यास धावतो. नंतर फळ ही देवाला अर्पण करून त्यालाच भोगता करायचे आणि शेवटी सारे संकल्पही त्यालाच वाहून सारे जीवन हरिमय करायचे. असे हे मानवाचे अंतिम साध्य आहे. कर्मयोग व भक्तियोग या 2 पंखांनी उडत उडत साधकाने अशी ही शेवटची मजल गाठावयाची. नम्रता, निर्दंभता इत्यादी मूलभूत ज्ञानसाधना हे सारे करावयास नैतिक साधनेचा खंबीर पाया पाहिजे. सत्य असत्य याचा विवेक करून सत्य घ्यायचे. सार असार पाहून सार घ्यावयाचे. शिंपला टाकून मोती घ्यावयाचे. अशा प्रकारे जीवनास सुरुवात करायची. पुढे आत्मप्रयत्न व परमेश्वरी कृपा याच्या जोरावर वर चढत जावयाचे. या सर्व साधनेत जर देहापासून आत्मा अलग करायला आपण शिकलेलो असू तर फार सहाय्य होणार आहे. अशा वेळेस मला ख्रिस्ताचे बलिदान आठवते. त्याला खिळे ठोकून मारित होते त्यावेळेस ख्रिस्ताच्या तोंडातून देवा असे हे कार्य छळतात असा उद्गार बाहेर पडला म्हणतात.
परंतु लगेच भगवान ख्रिस्तांनी आपला तोल सांभाळला व ते म्हणाले, देवा तुझी इच्छा पूर्ण हो, त्यांना क्षमा कर. आपण काय करतो ते त्यांना कळत नाही. ख्रिस्ताच्या या उदाहरणात फार मोठे स्वारस्य भरून राहिले आहे. देहापासून आत्मा किती अलग केला पाहिजे त्याची ही खूण आहे. कोठपर्यंत मजल मारली पाहिजे व मारता येणे शक्य आहे हे ख्रिस्ताच्या जीवनावरून कळून येते. देह टरफलाप्रमाणे गळून पडत आहे. येथपर्यंत ही मजल येऊन पोचली. जेव्हा जेव्हा आत्मा देहापासून अलग करण्याचा विचार माझ्या मनात येतो तेव्हा ख्रिस्ताचे जीवन डोळ्यासमोर उभे राहते. देहापासून साफ अलग होणे, त्याचा संबंध तुटल्यासारखा होणे ही गोष्ट ख्रिस्ताचे जीवन दाखवित आहे. देह आणि आत्मा यांचे हे पृथक्करण सत्यासत्य विवेकाखेरीज शक्य नाही. हा विवेक, हे ज्ञान अंगी बांधले पाहिजे. ज्ञान याचा अर्थ आपण जाणणे करतो, परंतु बुद्धीने जाणणे म्हणजे ज्ञान नव्हे. तोंडात बोकाणा भरला एवढ्याने जेवण होत नाही. तोंडात भरलेले चरवण करून गळी उतरले पाहिजे व तिथून पोटात गेले पाहिजे. तेथे ते पचून त्याचा रस होऊन सर्व शरीरास रक्तरूपाने पुष्टी मिळाली पाहिजे. एवढे होईल तर ते खरे जेवण. त्याप्रमाणे बुद्धीने जाणून भागत नाही. जाणून जीवनात भिनले पाहिजे, हृदयात मुरले पाहिजे. ते ज्ञान हात पाय डोळे यातून प्रकट झाले पाहिजे. सर्व ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिये विचारपूर्वकच कर्म करीत आहेत असे झाले पाहिजे. म्हणून या 13व्या अध्यायात भगवंतांनी ज्ञानाची फार सुंदर व्याख्या केली आहे. स्थितप्रज्ञेच्या लक्षणाप्रमाणेच ज्ञानाची ही लक्षणे आहेत. नम्रता, दंभशून्यत्व, अहिंसा, रुजुता, क्षमा वगैरे 20 गुण भगवंतांनी दिले आहेत. या गुणांना ज्ञान म्हणूनच भगवान थांबले नाहीत, तर याच्या उलट जे जे ते सारे अज्ञान असेही त्यांनी स्वच्छ सांगितले आहे. ज्ञानाची जी साधना सांगितली ती साधना म्हणजेच ज्ञान. सॉक्रेटिस म्हणे, सद्गुणालाच मी ज्ञान मानतो. साधना व साध्य एकरूपच आहेत. गीतेतील ही 20 साधने ज्ञानदेवांनी 18च केली आहेत. ज्ञानदेवांनी ही साधने फार कळकळीने वर्णिली आहेत. या साधनांचे, या गुणांचे 5च श्लोक भगवद्गीतेत आहेत, परंतु ज्ञानदेवांनी विस्तार करून त्या 5 श्लोकावर 700 ओव्या लिहिल्या आहेत. सद्गुणांचा विकास समाजात व्हावा, सत्यस्वरूप परमात्म्याचा महिमा समाजात वाढावा याची ज्ञानदेवास तळमळ होती. ज्ञानदेवांनी या गुणांचे वर्णन करताना आपला सारा अनुभव त्या ओव्यात ओतला आहे. मराठी भाषा बोलणाऱ्यांवर त्यांचे अनंत उपकार आहेत. ज्ञानदेवांच्या रोमारोमामध्ये हे गुण भिनले होते. रेड्यावर मारलेल्या चाबकाचा वळ ज्ञानदेवांच्या पाठीवर उठला. भूतमात्रांबद्दल त्यांना असा कळवळा होता. अशा कारुण्याने भरलेल्या हृदयातून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी प्रकट केली. त्या गुणांचे त्यांनी विवेचन केले. त्यांनी लिहिलेले ते गुणवर्णन वाचावे, त्यांचे मनन करावे, अंतरी ठसवावे. ज्ञानदेवांची गोड भाषा मला चाखायला मिळाली याची मला धन्यता वाटते. ज्ञानदेवांची गोड भाषा माझ्या तोंडात बसावी म्हणून मला पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त झाला तरी धन्यता वाटेल. असो, उत्तरोत्तर विकास करून घेत आत्म्यापासून देह अलग करीत करीत सर्वांनी सारे जीवन परमेश्वरमय करण्याचा प्रयत्न करावा. रविवार 15 मे 1932. श्रीकृष्णार्पणमस्तु.